श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धीसे, गोकर्णीची महिमा अम्मासी, विस्तार करावा कृपेसी, पूर्वी कौनावर झाला, समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किक्कारणी, पूर्वी आराधना केली कौनी, पुराण कथा संगमज, सिद्धी म्हणे नामधारकासी, गोकर्णी महिमा मजपुरासी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्त ऐकावे पूर्वयुगांतरी, ईशान कुशवंशी, मित्रासह राजी परेसी, प्रतावंत क्षत्रिवंशी, स्वधर्म रीती देखा, असता राजा एके दिवशी, विनोद निघाला पारदिशी, प्रवेश झाला अरण्यासी, वास सिंह शातुलाचा, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारादी खेळत, पेटला तेथे दैन्य अद्भुत, जावळकार भयानिक, राजा देखुनी तयासी, शरझाळ वर्ष कोपेसी, मुच्चता येऊन धरणीसी, पडला दैत्य त्यावेळी, दैत्यवनिता त्यावेळी, होता त्यांचा बंधू जवळी, अक्रंदंत प्रबळी, बंधुशोक करुनिया, प्राण त्याची निचरण, बंधुसी म्हणित से एरू, तू जरी होशील सहधरू, सुट माझा घ्यावा त्वरित, ऐसे बोलूनी बंधुतासी, देणे पावला पंचत्वशी, अनेक माया त्यापासी, नररूप धरिले त्यावेळी, रूप धरुनी मानवाचे, सौम्यमानी बोले वाचे, सेवक धरुनी राजासी, अतिमंबे बोलूनी, समस्त मुंग होऊनी, दृढ जीव छेदूनी, राजा आपला परतोनी, आपल्या नगरात परेसा, ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परेसी, आमंत्रण सांगे ऋषीसी, वरिष्ठ मुनिवर, ते दिनी नेमी स्वयंपाक करावा राजा सेवकी, कपटी होता जो सेवक, त्या स्नान ठेविले, राजा म्हणे त्यासी, पाक स्नान तू वसेसी, जे जे मागील मानसी, सर्व आणुनी तव द्यावे, अंगकारुनी तो सेवक, नरमास जाणुनी देक, कपाट भावे करी पाक, केले शाके त्यावेळी, ठाई घालती ऋषीवरासी, पाहिले वाढिले नरमासी, पाहतासी कोपला वरिष्ठ ऋषी, दिला शाप त्यावेळी, वरिष्ठ म्हणे रायासी, नरमास काढले अम्मास, त्वरित हो ह्या ब्रह्मराक्षस, म्हणून कोप त्यावेळी, शाप देतासी त्यावेळी, राजा कोपला अतिप्रबळी, अपराध नसता अम्माजवळी, वाया शापिलो का, नेने मासपा कौने केला, माझा निरोप नाही झाला, वृद्ध असती शाप दिला, आपण शापित म्हणितले, उदक घेऊनी अजवणी, शापया सिद्ध झाला त्या काळी, तव राजा श्री येऊनी जवळी, वर्जिता झाली पतीसी, पतीसी म्हणे ती नारी, गुरुशी शापिते दोष भारी, वंदुनी त्याच्या चरण धरी, तेने तरशील भवसागरा, म्हणते ती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, आजवळी उदक व्हावे जाण, पाडिले आपली चरणावरी, शाप देता कल्पपाणी, पडले राजाच्या चरणी, कल्पवाद नामे म्हणून या, ब्रह्मराक्षसा आला तो राव, पतिव्रता राजा महिषी, लागला वरिष्ठ चरणासी, उधारी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे, करुणा वचन ऐकुनी, शांत झाला वरिष्ठ मुनी, वर्ष 12 क्रमुनी, पुनरुपी राजा होईल, उशाप देऊनी वरिष्ठ ऋषी, गेला आपले ठाईसी, ब्रह्मराक्षस राजा परेसी, होऊनी गेला वनंतरा, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्य करून, ऐसे क्रमित त्यावन, मार्गस्थौ दैन्य दोन्ही, ब्राह्मण जाती मार्ग क्रमून, देखिले राक्ष भयांसुरू, येऊनी धरले ब्रह्मणासी, व्याघ्र देसी पक्षुषी, घेऊनी गेला भक्ष्यासी, विप्रस्ती जाये समागे, अतिशोक करीतसे ते ब्रह्मणसी, जाऊनी लागे राक्षसाचरणी, राखी मजला अहवनी, प्राणी शरीरासी सोडपा, न बक्षी माझा पती, माझे त्यावरी प्रीती, माते बक्षी का सुखवृत्ती, वल्लभाते सोडीपा, पती विना राती नारी, जन्मरुद दगडपरी, पाहिले माते स्वीकारे, प्राण राखे पतीचा, ऐसी नाना परी देखा, विप्रस्ती करी महादुःख, बोला न महाती राक्षस ऐक, त्या ब्राह्मणा ते बक्षिले, पतीसी बक्षिले देखून, शाप दिला त्या ब्राह्मणासी, म्हणे राक्षसा एककानी, शाप माझा निर्धारी, तू राजा सूर्यवंशी, शापस्थ राक्षस झालेसी, पुढे मागती राजा होसी, 12 वर्ष क्रमुनिया, परी रमता तू श्री सवे, प्राण जातील स्वभावे,
आम्हा अन्याय बक्षिसी दुष्ट भावे दुरात्मता तू राक्षसा शाप देऊनी त्यावेळी पतीचे अत्ती मिळवणी सकळी काष्टे घालूनी प्रबळी अग्निप्रवेश केला त्याने ऐसी असता राजा देका क्रमिला तेथे 12 वर्ष पुनरपी राजा होऊनी ऐक आला आपले नगरासी विप्रसी श्रीसंग अपशापवचन श्रेयसी सांगे ते खून रतिसंगती कर्णिताशन मृत्यू असे आपणासी ऐकुनी पतीचे वचन मंदेती दुःख करी आपण मन करुनी निर्वन्न यूज प्राण म्हणितसे म्हणते म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी पारंब आपले न चुकीचे ऐकुनी सतीचे वचन शोक वाटला अतिगहन अश्रू दिला लोचनी केवी करू म्हणितसे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलावित झाला परेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायाची म्हणे एक मात तीर्थ अजरावी समस्त तेने पुनीत होसील ऐसी करून विचारून राजा नेगे तीर्थ आचर सकळ तीर्थ परे करू विधीपूर्वक करीत असे ऐसी नाना तीर्थ करीत ब्रह्महत्या सेवेत असे अधोरूपे असे दिसत नचवचे कौन परी देख कष्टनी राजा बहुता परी निर्विद्ध होऊनी मन भितरी हिंडत पाचाळा मिथियापुरी चिंतक्रांत होऊनिया नगरात ब्रह्मप्रदेशी श्रमुनी गेला परेसी चिंततसे मानसी वृद्धछाये बैसुनी हा तव ऋषीश्वरा समवेद तैसे सूर्य प्रकाशित गौतम ऋषीश्वर ख्यात औचित तेथे पातळ देखुनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषुनी नमन करी अधिहर्षी भक्तिभावे करुनिया आश्वासुनी त्यावेळी गौतमपुरी करुणा ब्रहाळी शमे समाधान सकळी पुस्ता झाला व्रत ऐकुनी ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज शमन माझे होय माझा दोष सेवेचा येथे अंगोर दोष व्रत आचरिती कोटीशी न वचे दोष परेसी ऐकुनी रायाचे वचन करुणासागर गौतमापन भय सोडूनी या निर्विन्न वचन तारिले शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक सहराशी कोखरनी स्नान असे भक्तिपूर्वक त्या स्नानी जपव्रत करीती जाण फळ होय अक्षयुग ऐसी पुण्यक्षेत्र असे जाणतो साक्षात ईश्वर गोखर निक्षेत्र कैलासपुरी प्रतीक्षा करी विद्येश्वरा विष्णू निरोप विनयार्थ जय जय इच्छिती मनोकामना पावे तवरीत निर्धारी जाण समान नाही क्षत्र गोखर्ण या ब्रह्मांड गोलकांत गोखर नक्षत्र असे गहन लिंगतीर्थ असंख्यात जाण पदोपदी अस्ति निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वत श्रेतायुगी दिसे लोहित द्वापारितो पीत कलियुगात कृष्णवर्ण जाण सप्त पाताळ खोलीवन उभे असे लिंगापन कलियुग मृत होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोखर तीर्थ उत्तरेसी ब्रह्मांड इत्यादी पापनासी काय आचार्य परेसी ब्रह्म इत्यादी पंचमहापापे पद्वारी पष्ट पापे दुशील दुचारित पापे जाती गोखर्णी महाबळेश्वर दर्शन त्या स्नान पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोच जाण रुद्रवंशी रायाशी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमोशादी पर्वत भितारी स्नान करुनी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्रह्मांड स्तपर्ण किंचित करीती अनंत पुण्य मने गौतम रायाशी व्याधिपातती पर्वताशी सूर्य संक्रांतीच्या दिवशी महादोष स्रोदशी पूजती पुण्य अग्मय अस्तिद पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिलपत्र वाहिनी यासी दुर्लभ असे त्रिभुवनित्य स्नान करुनी समस्त तीर्थ महाबळेश्वर लिंगधर्त पूजा करावी भावार्थ पातक काव्यात ती रीतिक होय जाण ऐस्या परी गोखर्णी महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकुनी अतिप्रेमा पुस्ता झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्नान महिमा निरोपिली पूर्वी कवन कवनासी साक्षी झाला असेल की म्हणे गौतम त्यावेळी गोकर्णी क्षत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टात विचित्री आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करुनिया माध्यम काळी आम्ही तेथे बसलो होतो ऋषीछायात
दुरुनी देखील चंडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुकमरणी शनाशनी पडे धरणी प्राणत्याग करू पहाई ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृद्ध छायेसी देह टाकीला धरणेसी त्याजू पावे प्राण आपुला प्राण त्याची त्यावेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतर्बळी त्रिशूळ खंड याक धरुणी हाती कंडयशी चंद्रमाळी चंद्रासारखी क्रांती केवळी किरटी कुंटले मिरविक पोली चतुर्वर्ग येणे परी विमान सूर्यसारखी तेज अति विचित्र दिसे विराज अति चंडाळी सकाज अपूर्व वर्तिले त्यावेळी आम्ही पुसील शिवदूतासी आलेच कवना कार्यासी दूत म्हणती अम्मासी आलो चांडाळी न्यायासी ऐशी चांडाळीसी पापनीसी कैसी योग्य विमानेसी नेऊन या श्वासानीसी सिंहासनी काय योग शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ इतेसी करसी त्याच तुम्ही अर्जुन जन्मांतरीची म्हणे कुष्ट सर्व हेच खुन कृमणी निगती सुखतून पूर्वीची केली होती गौतमी म्हणे रायासी ऐसी पुचिले तुतासी त्याची सांगितले अम्मासी असरे त्या चंडाळीसी पूर्वी इथे जन्मस्नान ब्रह्मन कुळी झाला कन्या सोमिनी नाम असे पूर्ण सोमबिंदा सारखे मुख अति सुंदर रूप ऐसे उपहार झाला पितृगहेनीसी न मिळावे वरती सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीसी उन्मत्त झाले 10 वर्षी मिळून एक द्विदेशी गृहोदेशी दिला कन्या विवाह झाल्यावरी होती त्या पतीच्या घरी कंचिकाळ येणे परी होती नारी परेसी वर्षतासे पुढे देखा तिची पतीशी झाली दुःख पचवत पावला तत्काळी विधिवंश करुनिया ऐकुनी तिचे माता पिता कन्या आपले घरी आणता बसता दुःख करी बहत पतीचे दुःख करी बहत खेत करीते नारी अति सुंदर पुरवंशीची मंद व्यापले प्रतिदिवशी चंचळ होय मानसी वर पुरुषती देखुनी गुप्त रूपे कचिकाळ जार कर्म करिता झालं प्रकट झाले तत्काळी गोप्य नोहे पातळकासी ऐसी तिचे पातकासी प्रकट झाले सर्वशी वाळीचा नेले तपयासी माता पिता बंधू गोदाकिका शंका होती पाहिली तिसी निशंक झाला व्याधिचारणासी प्रकट रूपी अहनिशी रमू लागली नगरात त्या नगरी एकवानी रूप होते अतिवनी पूर्ववी देखुनी झाली त्याची कुलश्री त्या शूद्राच्या घरी वर्तता होती ती नारी ऐसी पापनी दुचारी कुळवीरीन 42 स्त्री नास्ती कामवेत्व ब्राह्मण नास्ती हिनसेव राज्य त्याचे द्विजस्वम येथी नासे विषय सेवन शूद्रासवे अहनिसी रमत होते अधिहर्षी पुत्र झाला तियेसी त्या शूद्रा घरी असता व्रतता ऐसी ऐकता दिवशी उन्मत होनी परेसी छेदिल वासरू अहराशी मेष म्हणून पापनिया छेदुने वसल्या परेसा पाक केला विनयेसी सुरू ठेवला सिकेंसी दुसरे दिवशी बक्षियाला आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाले असतामानी वासरू पाहत असे भूनी धेनू दोहा या लागुनी वसल्य स्थानी असे मेष भ्रमित झाला अतिकलेश घरात पाहत असे शिरास व्यक्त तिये वासरास अनोमतार हो नित्या वेळ शिव शिव म्हणे चंद्रमोळी अज्ञे ऐसी पाप घडिले म्हणून चिंता दुरात्मिनी त्या वसल्या शिरासी निष्पय केला भूमीसी पती कोपला म्हणून परेसी अस्तिचर्त भिक्षे निक्षिपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्र बक्षिले वसली ऐका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येण्यापरी ऐसी कित्येक दिवसवरी नांदत होते शूद्र घरी पचवंत पावला तो नारी गेला दुती यमनपुरासी घातले तेसी नरकात भोगभोगी अतिदुःखी पुनरूपी जन्म चांडाळा जात उपदिला ते नारी एका झाला उपजातीस अंधाळी विदुपवर्ण देशिका जाळी माता पिता कंचकाळी प्रतिपाळती माय मोह ऐसी असता वर्तमानी सर्वज्ञी झाला कुष्ठवर्णी पंचवत पावला पित्ताजनी दारिद्र्य झाले निराश्रय न मिळे तिचे वस्त्र दुःख करी अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाला वृद्ध अतिकष्ट ऐसी वर्ता मागमासी लोक निघले यात्रेसी महास्नान गोकर्णीसी
कलत्रपुत्री सह देक ऐसी महाजना समवेत चांडाळी गेली याचिया सर्व भिक्षू वाहत त्याच मार्गे जातीस येणे परी गोकर्णीस चांडाळी पातळी सायासी कर पळवूनी महाजनासी भिक्षा मागे करुणावचन येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घातली भिक्षा तीसी पूजेची जाती सकळ जन त्यात मागते अक्रोधन एक म्हणती हसून उपवास आज अन्न कैसे हाती होती बिल्ल मंजरी ती घातली ती करी हुगमोनी पाही एरी भक्षण वस्त्र नवे म्हणे कोपुनी टाकी ते अवसरी जाऊनी पडला लिंगावरी रात्री असत अंधकारी अलभ पूजा घडली तिशी कोणी न घातली भिक्षा तीसी उपवास घडला त्या दिवशी पूजा पावली त्या शिवाशी बिल्ल मंजरी शिवमस्तकी पुण्य केले इने आज उपवास शिवतीर्थकास बेलपत्र ईश्वर पूजी घडली रात्री जागरण त्या पुण्य करुणे इचे पाप गेले जन्मीचे ईश्वराशी प्रेम इतेच म्हणून पाठवले अम्मासी ऐशी म्हणती शिवदूता तेवरी शिपीत अमृत दिव्य दे केली तवरित घेऊन गेले शिवलोकात ऐसे गोकर्ण असे स्नान गौतम सांगे विस्तारून राजासी म्हणे तसे सगुण तवरित जाई गोकर्णीसी ऐकून गौतमीचे वचन राजा म्हणे संतोषोने पावला तवरित गोकर्णी पाप वेगळा झाला जात ऐसी पुण्य पावन स्नान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारिक एक चित्तन इति श्री गुरुचरित्रम परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम सिद्ध नामधारकम संवादे गोकर्ण महिमावर्णम नामकम सप्तम अध्याय श्री गुरु दत्तात्रपमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।